नमस्कार, मी दीप्ती बालाजी उपाय आणि तोडगे मध्ये आपले स्वागत आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी सुद्धा शुभ मानले जाते। या दिवशी धन आणि वैभव याच्या संबंधित काही उपाय करणे लाभदायक ठरते। तुमच्या घरातील तिजोरी पैशांनी भरलेली असावी असे तुम्हाला वाटत असेल तर अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी काही उपाय करावे लागतील। हे उपाय केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, संपत्तीचे कमी भासणार नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करा। गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांस इत्यादीचे सेवन चुकूनही करू नये। कधी कधी असे होते की नोकरी, व्यापार योग्य चालत असेल तरी पैशांची कमतरता जाणवते। अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पाचा फोटो लावा। यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि पैशांच्या संबंधित समस्या दूर होतील। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय असे मिळते असं मानलं जातं। तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला अक्षय तृतीया असे म्हटले आहे। हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो। पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते। या दिवशी पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालावी हे पण एक प्रकारचे दान आहे। त्याचबरोबर माशांना देखील खाऊ घालावे, कारण मुंगी हे लक्ष्मी मातेचे तर मासे हे विष्णूचे प्रतीक आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही प्लास्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी, उपकरणे खरेदी करू नका। या दिवशी चुकूनही कुणाला उधार देऊ नका। असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते अशी मान्यता आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करा। गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णूजींची पूजा वेगवेगळी नका करू तर एकत्रित पूजा करा, कारण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे पती पत्नी आहेत। त्यामुळे या दोघांचीही एकत्रित पूजा करा। या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे। या दिवशी भगवान विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो। पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते। सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते। मनुष्ययोनीत जन्माला आलेल्या जीवाने या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून घेतला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकते, अन्यथा तो जीव पुन्हा पुन्हा त्या फेऱ्यात फिरत राहतो। अक्षय तृतीया या दिवसाचे महत्त्व असे आहे की या दिवशी भुकेल्याला अन्न, तहानेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र, या प्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो। जन्म मरणाच्या फेऱ्यातून मानवाची सुटका होऊ शकते अशी समजूत आहे।